छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि नेत्यांनी रॅली काढण्यास सुरुवात केली आहे। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली आहे। या संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता कुठं रंगत चढू लागलेली आहे आणि प्रत्येक पक्षाचे लोक अशा प्रकारच्या प्रभागामध्ये या ठिकाणी रॅली काढताना पाहायला मिळतात। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मयूर पार्क भागामध्ये आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांची ही रॅली या ठिकाणी सुरू आहे। पहिली रॅली आहे, अशा किती रॅल्या तुम्ही काढणार आहात आणि कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? पूर्ण 29 प्रभागात 29 रॅलीज अशा करणार आहे। आता ही पहिली 1 नंबरची आहे। आता सिद्धी देवी इथं आहे, तिचं दर्शन करून आम्ही या रॅलीला सुरुवात केलेली आहे आणि पहिलीच रॅली अजून चिन्ह मिळायचं बाकी आहे। त्यामुळे बरेच उमेदवार अजूनही चिन्ह कितव्या नंबरवर येणार, बॅलेटवर काय नाही, त्याच्यामुळं अजून सगळ्याकडे पूर्ण तयारी नाही, परंतु आम्ही सुरुवात केलेली प्रचाराला। आज मी 3 प्रभागामध्ये आज रॅली करणार आहे। पहिली रॅली आहे 1 नंबर प्रभागात आज करतो। संजय सिरसाटांवर तुम्ही काल आरोप केला होता, आज त्यांचं म्हणणं आहे की हिंमत असेल तर अधिकाऱ्याचं नाव घ्या आणि पुरावे द्या। तो आता मी थोड्या वेळाने एक लेखी तक्रार त्या अधिकाऱ्याची करणार आहे, ज्यांनी अशा पद्धतीनं फोन केला होता, त्याच्या नावानिशी निवडणूक आयोगाकडे मी तक्रार करणार। पुरावे आहेत काही? सगळं आहे, मग काय उगाच खोटी तक्रार थोडी करणार मी। ठीक आहे, आपण पाहतोय की ठाकरे गटाची ही एक प्रचार रॅली आपल्याला पाहायला मिळते आहे। आपल्या पक्षाला मतदान करण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे। कॅमेरामन धनंजय दारोंटे सह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.